राजापूर नगर परिषदेची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक मी 2001 साली लढले होते आणि त्याच्यात मी चांगल्या बहुमताने निवडून पण आले होते. त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतरही मी नगरसेवक होते. जवळजवळ 4 टर्म नगरसेवक पद मी भूषवलेला आहे. आता या वेळेला जेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचं रिझर्वेशन पडलं, तेव्हा ते रिझर्वेशन सर्वसाधारण महिला पडल्यानंतर मला खूप ठिकाणाहून आग्रहाचे फोन आले. काही शहरवासीय आग्रहाने भेटायला आले. त्याच्यामुळे शेवटी मी निर्णय घेतला की नियतीचीच अशी इच्छा असेल की मी पुन्हा नगराध्यक्ष व्हावं आणि इतकी सर्व पदं भोगून संपूर्ण राज्याचं राजकारण करून पण आता पुन्हा 5 वर्ष राजापूर वासियांसाठीच माझे खर्च व्हावेत, राजापूर वासियांसाठीच मी काही ना काही करावं आणि अशा नियतीच्या इच्छेपुढे मी मग सर्वांचा मनाचा आदर ठेवून मी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचं ठरवलं. बघा, अशा प्रकारे त्यांनी जो निवडणुकीच्या राजकारणात कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही. तसंच काहीसं झालेलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायला आधार घेतलाय ते शिंदे सेनेच्या धनुष्यबाणाचा. शेवटी काय असतं, समोरचा उमेदवार प्राबल आहे असं दिसल्यानंतर आपल्या उमेदवाराची निवड करताना जी काही हतबलता झालेली आहे त्यांची ती या ठिकाणी दिसून येते. आम्ही आता निवडणूक महाविकास आघाडीमार्फत लढतोय. त्याच्यात शिवसेना आहे, ठाकरे गट, त्याच्याबरोबर राष्ट्रवादी आहे आणि आमचे काँग्रेस आहे. आम्ही सगळे लोकशाहीच्या महाविकास आघाडीमार्फत आम्ही लढतोय. त्यामुळे आमच्यात सगळा चांगला सलोखा आहे, त्याबाबतीत प्रश्नच नाही. आणि आमची निवडणूक जी आहे ती मूळ म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे. आमच्या निवडणुकीमध्ये काही राजकारण नाही, काहीही असं इतर प्रकारचे काही आम्ही आश्वासनं न देता शहराचा विकास करू ह्या एका आश्वासनावर आम्ही या ठिकाणी लढाई लढतोय. आणि माझं जे मागची काम होतं मागील काही वर्षापूर्वीचं नगराध्यक्ष पदाचं, त्यावेळी मी केलेली विकास कामं लोक अजूनही विसरली नाही. त्यामुळे राजापूर शहरवासीय पुन्हा एकदा मला बहुमताने प्रचंड मताधिक्याने निवडून देतील याबद्दल मला खात्री आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.